नमस्कार मित्रांनो, आजचा आपला बेत आहे सोलापुरी शेंगदाणा चटणीचा। तर आज आपण पाहणार आहे सोलापुरी ऑथेंटिक शेंगदाणा चटणी कशी बनवतात ते। तर चला पाहूया। आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी आपण बनवणार आहे। ती म्हणजे आपण बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण खास दगडी खलबत्त्यामध्ये बनवणार आहे। या खलबत्त्यामध्ये बनवल्यानंतर टेस्ट एकदम खासच असते। तर आपण ह्याच्यासाठी लागणारे साहित्य पण एकदा बघून घेऊया। तर मित्रांनो, आपण काय केलेले आहे, 300 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। तर त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, हा 70 ग्रॅम आपण आहे ना लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण साधारण 10 ग्रॅम आपण जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आपली शेंगदाणा चटणी चांगली दिसावी यासाठी आपण काय केलेलं आहे, बेडगी मिरची घेतलेली आहे। त्यामुळे काय होतं की चांगली रंगत येते। आणि आपली जरा तिखट चव येण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे लाल तिखट घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला ना वरून आपल्याला हे तेल वापरायचं आहे। तर आपण हे तेल साधारण आपण 4 चमचे घेतलेले आहे। एवढ्या साहित्यामध्ये आपण सोलापूरची स्पेशल अशी झणझणीत अशी चटणी बनवणार आहे। तर आता आपण बनवायला चालू करूया। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम काय करायचंय, हे शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर भाजल्यामुळे यातनं ना पाण्याचा सगळा अंश निघून जाईल आणि आपली चटणी ना साधारण 1 महिना तरी अशी टिकून राहील। तर आपण काय करूया, आपण हे भाजून घेऊ आणि याचे वरचे आवरण भाजल्यानंतर ना एकदम इझिली निघतात। तर आपण भाजून घेऊ आधी। तर मित्रांनो, आता काय केलं, आपण एक मोठं भांडे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। तर आपण या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ। तर मित्रांनो, हे आपले शेंगदाणे आहेत ना चांगले चटकसवर आपल्याला ना भाजून घ्यायचे, जेणेकरून याचे आवरण वरचे टरपल आहे ना एकदम आरामात निघून जातील आणि आता पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल आणि आपली चटणी खूप दिवस टिकेल। तर साधारण 3 ते 4 मिनिटं आहे ना आपल्याला असंच भाजून घ्यायचंय। हलकासा कलर बदलल्यानंतर ना हे शेंगदाणे चटक्याला चालू होतील। तर आपण चटकसवर थांबूया। तर मित्रांनो, आपले शेंगदाणे भाजत असताना ना आपण हे सारखे हलवत राहायचंय। तर हलवल्यामुळे काय होईल, आपले शेंगदाणे सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जाईल आणि करपणार नाही। आणि आपली जी चटणी बनवणार आपण शेंगदाण्याची, ती चवीला खूप खमंग आणि चांगली लागेल। पाहू शकतो मित्रांनो, आपल्या शेंगदाण्याचा कलर ना हलका हलका बदलायला लागलेला आहे आणि आपले शेंगदाणे चटचट ही करायला लागलेले आहेत। आणि मित्रांनो, आपले शेंगदाणे आपण जेवढे चांगले भाजणार ना, जेवढे खमंग भाजणार, तेवढी आपली चटणी ना खूप चवीला छान लागणार आहे। तर मित्रांनो, आता आपले ना जवळपास आपले चांगले भाजून झालेले आहेत आपले शेंगदाणे। तर आपण काय करू, एका ताटलीमध्ये काढून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण या ताटलीमध्ये ना थंड होण्यासाठी काढून घेऊया। मित्रांनो, आपण हे शेंगदाणे ना भाजल्यानंतर ना ताटलीमध्ये थंड होण्यासाठी टेबल फॅन खाली ठेवलेले आहेत। हे थंड झाल्यानंतर ना याचे आपण काय ना वरचे साल्टे काढून घ्यायचे आहेत। तर हे थंड झाल्यानंतर बघूया। तर मित्रांनो, पाहू शकता आपले शेंगदाणे आता थंड झालेले आहेत। तर काय करायचं मित्रांनो, हे हाताच्या साहाय्याने असे चोळायचे आहेत। चोळले की बघा जे असे टरपल निघायला चालू होतात। तर सगळ्यांना असे चोळून घ्यायचे आहेत आणि आपण टरपल काढून घेऊया। पाहू शकतो मित्रांनो, असं हाताने चोळून चोळून ना आपण सगळ्या शेंगदाण्याचे वरचे साल्ट्याचे आवरण काढून झालेलं आहे। तर आता आपण आवरण वेगळे करून घ्यायचे। तर आपण काय करूया, मोठ्या जाळीच्या चाळणीच्या साहाय्याने आपण हे साल्ट्या साईडला काढून घेऊया। तर मित्रांनो, आपल्याला या पद्धतीची जाळी वापरायची आहे। ही मोठी जाळी तुम्ही पाहू शकता। तर आपण काय करू, आता हे शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकूया आणि असं हाताने हलवत राहिलं की ह्याचे टरपले सगळे खाली निघून जातील। आणि अशा प्रकारे आपण या टरपले शेंगदाण्यापासून वेगळे करूया। मित्रांनो, अशा प्रकारे ना सगळे साल्टे निघून गेले शेंगदाण्याचे। तर आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया। तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आपल्या पूर्वजांचा आपला हा मिक्सरची एंट्री झालेली आहे आपल्या रेसिपीमध्ये। तर आता काय करायचं आहे, आपल्या पूर्वजांच्या दगडी मिक्सरमध्ये आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। आपल्याला साधारण बरडेच करायचे। तर आता आपण बारीक करून घेऊ। तर मित्रांनो, आता काय करायचंय, आपण या दगडी खलबत्त्यामध्ये असे शेंगदाणे टाकून घेऊ। तर मित्रांनो, आपण काय करायचंय, हा खलबत्त्यामध्ये ना असं लाईटली प्रेस करून करून ना हलक्या हाताने आपण शेंगदाण्याचा थोडा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे बरड बारीक करून घ्यायचंय। तर मित्रांनो, हा आपल्या पूर्वजांचा दगडी मिक्सर आहे ना, चव खूप चांगली येते कोणतेही पदार्थ करा खाण्याचे। तर ह्याच्यामध्ये काय होतं, चव खूप चांगली येते। तर काय करायचंय, आपण हळूहळू आहे ना
आपले शेंगदाणे असे भरडे भरडे बारीक करून घेऊया. मित्रांनो, पूर्वीच्या काळी ना आमची आजी ना ह्याच पाट्यावर वाटे खलबत्त्यामध्ये स्वयंपाक करायचे, तर त्याची टेस्ट खूप चांगली असायचे. तर ती टेस्ट आहे ना आपल्या जुन्या पिढीतले लोक खूप एन्जॉय करायचे. तर आपण पण आज काय करूया, बनवलेली चटणी एन्जॉय करूया. मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आपण भरडं भरडं बारीक करून झालेलं आहे आपण खलबत्त्यामध्ये. तर आता हे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, हे जिरे आहेत, हे जिरे पण आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं भरडं भरडं ना बारीक करून घेऊ. तर पाहू शकता आपण जिरे ना असे साधारण भरडे भरडे असे बारीक करून घेतलेले. तर आता ह्याच्यामध्ये काय करूया, आपण जे मगाशी घेतलेले हे लसूण आहे 70 ग्रॅम, ते पण टाकून घेऊ आणि खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये ना आपले लसूण आणि जिरे चांगले बारीक करून घेतलेले आहे, साधारण भरडे भरडेच आहे. तर आता आपण हे सगळं हे आपल्या कुटामध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, आता आपले लसूण आणि जिऱ्याची पेस्ट झालेली आहे आणि आता कुटामध्ये काय करायचं आपल्याला मित्रांनो, हे आपण आहे ना लाल तिखटची मिरचीची पावडर घेतलेली आहे, ही फक्त तिखटासाठी आहे. तर आपण हे टाकून घेऊ 2 चमचे. तर ही 2 चमचे म्हणजे ना साधारण 30 ग्रॅम होते. तर त्याचबरोबर आपले ना चटणीला चांगला लाल कलर यावा या हिशोबाने आपण ना ही बेडगी मिरची आहे ची पावडर आहे ती पण आपण 30 ग्रॅम टाकून घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो, आपण चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपण टाकल्यानंतर ना एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपले लसूण आणि जेवढे सगळे मसाले आहेत ना हे आपल्या शेंगदाण्याच्या कुटाला सगळीकडे लागले पाहिजेत, या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. मित्रांनो, सगळे मसाले आणि लसूण आहे ना आपल्या शेंगदाण्याला आहे ना एक जीव करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय. तर तेल साधारण थोडंसं हलकंसं गरम करायचं आणि टाकायचंय. तर आता आपण काय करूया, तेल गरम करून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण काय केलेलं आहे, फोडणीचं एक भांडे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेऊया गरम करायला. तर मित्रांनो, आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता आपण काय करायचंय, आपल्या सगळ्या याच्यामध्ये पसरून घ्यायचं एकसारखं तेल. आणि तेल टाकल्यानंतर ना आपण सगळे पुन्हा चमच्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं. साधारण 2-3 मिनिटं ना असं छान हलवून घ्यायचंय. तर मित्रांनो, आपले तेल थंड झाले आहे. तर आता हाताने आपण आहे ना सगळं एकदा मिक्स करून घेऊ. तर काय होईल त्यामुळे की सगळे तेल आणि आपले जे मसाले आहेत ना शेंगदाण्याला एकसारखे लागून आपली शेंगदाणी चटणी ना चवीला एकदम छान झणझणीत अशी लागेल. तर आपण काय करायचं, आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना एकदा हलकंसं एकदा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचंय. तर कुटल्यानंतर ना आपली ना ही सोलापूरची स्पेशल शेंगदाणी चटणी खाण्यासाठी रेडी आहे. तर पाहू शकता तुम्ही याची किती छान रंगत आलेली आहे. तर आता आपण काय करूया, हलकंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. तर मित्रांनो, आपण काय करूया, हे आपली बनलेली चटणी थोडी खलबत्त्यामध्ये घेऊया. मित्रांनो, या स्टेजला थोडीच क्वांटिटी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थित थोडंसं बारीक करता येईल. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने ना असं चटणी आपली अशी बारीक करायची आहे. पाहू शकता किती भारी रंगत आलेली आहे. तर आता पाहताक्षणीच खूप खाण्याची इच्छा झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सगळी चटणी एकदा खलबत्त्यातून हलक्या हाताने बारीक करून घेऊया. मित्रांनो, आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आहे ना आपली सोलापुरी स्टाईलची एकदम चणचणीत आणि झणझणीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तर अशा पद्धतीची चटणी एकदा तुम्ही करा. तर तुम्ही 1 चपाती खात असाल तर 4 चपाती खाताल मित्रांनो, 1 भाकरी खात असाल तर नक्कीच 2 भाकरी खाताल मित्रांनो. तर अशा प्रकारची चटणी तुम्ही एकदा करून बघा आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. मित्रांनो, पाहू शकता आपली सोलापुरी स्टाईलची सोलापुरीच्या संस्कृतीत जन्माला आलेली अशी खमंग अशी शेंगदाणे चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण काय करूया, ही भाकरी बरं आहे ना सर्व करून घेऊया. तर भाकरी बरं आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो, आपण कांदाही घेतलेला आहे आणि ही चटणी घेतलेली आहे. तर हा आता आपला गावरान बेत झालेला आहे. तर अशा पद्धतीचा बेत शक्यतो आपले शेतकरी वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो. शेतामध्ये जाताना ना तोंडी लावायला वगैरे अशा प्रकारची भाकरी आणि चटणी नेहमी नेली जाते. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर मित्रांनो, आता आपण काय करूया, आपली शेंगदाण्याची चटणी कशी झाली ना त्याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. आता आपण काय करूया, भाकरी बरोबर ही चटणी घेऊया. त्याचबरोबर आहे ना आपण असा कांदा घेऊया.
तर आता आपण हे खाऊन बघूया. एक नंबर मित्रांनो. आमची सोलापुरी चटणी अशी ना, ती खाल्ल्यानंतर मनाला जी तृप्ती भेटली ना, ती तृप्ती ना आपल्या मनाला समाधान देऊन जाते. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा. खूप भारी झालेली आहे बघा मित्रांनो.